तर आज आपण बघणार आहोत क्लास 11 ऑर्गॅनिक केमिस्ट्री लेसन हायड्रोकार्बन. तर जेव्हा पण एका कंपाऊंड मध्ये हायड्रोजन आणि कार्बन हे दोघ जण प्रेझेंट असतात आणि जो कंपाऊंड फॉर्म होतो त्यालाच आपण नाव देतो हायड्रोकार्बन. आय होप तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल. तर हायड्रोकार्बन दोन पार्ट मध्ये क्लासिफाय होतात हे तुम्हाला माहितीच असेल. एक म्हणजे ओपन चेन आणि दुसरी म्हणजे क्लोज चेन किंवा सायक्लिक चेन. तर ओपन चेन आणि परत क्लोज चेन, ओपन चेन आणि क्लोज चेन. तर हे जे ओपन चेन वाले आहेत ना ते सुद्धा क्लासिफाय होतात कशात, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि परत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि क्लोज किंवा सायक्लिक चेन वाले आहेत हे सुद्धा क्लासिफाय होतात कशामध्ये, सेम सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. पण इथे ओपन चेन मध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड परत क्लासिफाय होतात दोन पार्ट्स मध्ये. एक म्हणजेच काय, स्ट्रेट चेन, स्ट्रेट चेन आणि दुसरी म्हणजे ब्रांच चेन. स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेनचं मी तुम्हाला एक्झाम्पल पण देणार आहे, सो तुम्ही थांबा इथे. स्ट्रेट चेन आणि परत ब्रांच चेन. पण हे जे क्लोज चेन वाले आहेत सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये क्लासिफाय झाले, पण हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड परत स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन मध्ये क्लासिफाय होत नाही. तर अनसॅच्युरेटेड आहे ते ॲरोमॅटिक्स आणि परत नॉन ॲरोमॅटिक्स या दोन पार्ट्स मध्ये क्लासिफाय होतात. तर स्ट्रेट चेन म्हणजे काय, ब्रांच चेन म्हणजे काय, पहिले हे समजून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल मी ब्युटेनचं काढतो स्ट्रक्चर. C4H10 हा ब्युटेनचा फॉर्म्युला आहे. तर ब्युटेनचं स्ट्रक्चर काय होईल, 1 2 3 4 H3 H2 H2 आणि H3. हे झालं तुमचं स्ट्रेट चेन. तर ही स्ट्रेट चेन आहे. पण जर मला याला जर ब्रांच चेन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करतो, तर ही आली म्हणजे ब्रांच चेन. तुम्ही मगाशी काउंट केला असेल तर मगाशी पण तिथे 4 कार्बन्स होते आणि 10 हायड्रोजन्स होते. याच्यात पण काउंट करा, 4 हायड्रोजन्स आहेत, सॉरी 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहेत. 1 2 3 4, 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन. बघा 3 3 6 9 आणि परत 10. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. स्ट्रेट चेन म्हणजेच काय, ब्रांच चेन म्हणजेच काय. आता ॲरोमॅटिक्स आणि नॉन ॲरोमॅटिक्स म्हणजे काय ते बघून घेऊया. तर ॲरोमॅटिक्स मध्ये म्हणजे जे कॉन्ज्युगेशन प्रेझेंट असतं, म्हणजेच काय, जेव्हा कार्बन म्हणजे जेव्हा सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड्स म्हणजे सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड यांचं कॉन्ज्युगेशन असतं. आणि नॉन ॲरोमॅटिक्स म्हणजेच काय, जेव्हा कॉन्ज्युगेशन प्रेझेंट नसतं म्हणजे सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड यांचं कॉन्ज्युगेशन नसतं. आय होप हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर नेक्स्ट पार्ट वर जाऊया. तो म्हणजेच काय की अल्केनचा पार्ट आहे आपला. तर अल्केन म्हणजे काय, अल्केन म्हणजे काय, अल्काइन म्हणजे काय. अल्केन, अल्कीन, अल्काइन. मगाशी तुम्ही बघितलं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड मध्ये म्हणजे जेव्हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजेच काय, जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो तेव्हा आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. म्हणजे सॅच्युरेटेड म्हणजे काय, जेव्हा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल तेव्हा आपण त्याला अल्केन म्हणणार. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, जेव्हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तेव्हा आपण अनसॅच्युरेटेड म्हणणार. आणि त्यामध्ये होतात अल्कीन, अल्काइन. तुम्ही बघा इथे सफिक्स ANE, इथं ENE आणि इथे YNE. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर पहिला पार्ट म्हणजेच काय, अल्केन्स हा आपण बघणार आहोत. अल्केन म्हणजे काय, त्याचं जनरल फॉर्म्युला काय. तर खूप सारे आपण गोष्टी अल्केन मध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. अल्केन हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, त्याच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स आहेत. तर त्याचं जनरल फॉर्म्युला म्हणजे काय, तर जनरल फॉर्म्युला काय आहे हा बघूया. जनरल फॉर्म्युला, तर याचा जनरल फॉर्म्युला खूप सिंपल आहे, CnH2n+2. इथं कोणता पण नंबर टाका तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी 5 घेतलं,
C5 N5 घेतला H2 N किती आहे 5 प्लस 2 सिंपल वाटतो बघा C5H10 प्लस 2 C5H12 पेंटेनचा फॉर्म्युला म्हणजे तुम्ही इथं जो नंबर टाकाल तुम्हाला त्याचा फॉर्म्युला भेटत जाईल जर 6 नंबर टाकला तर हेक्सेनचा फॉर्म्युला भेटेल 7 टाकला तर हेप्टेनचा टाकेल भेटेल 10 टाकला तर ऑक्टेनचा भेटेल 1 टाकला तर मिथेनचा भेटेल 4 टाकला तर ब्युटेनचा भेटेल सो आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल तर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजेच काय आयसोमेरिझम आयसोमेरिझम तर आयसोमेरिझम म्हणजे काय तर ते बघूया जेव्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जेव्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज डिफरंट असतील तेव्हा आपण काय म्हणणार ते आयसोमेरिझम आहे ते स्ट्रक्चर आयसोमर आहे तर कोणती प्रॉपर्टी डिफरंट आहे ते आपण आता बघणार आहोत तर ती प्रॉपर्टी म्हणजे स्ट्रक्चरची प्रॉपर्टी जेव्हा स्ट्रक्चरची प्रॉपर्टी डिफरंट असेल तेव्हा आपण काय म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जेव्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल स्ट्रक्चर डिफरंट असेल तेव्हा आपण त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणणार तर तेच आपण आता बघणार आहोत तर चला बघूया काय आहे तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पहिल्या 3 याच्यात मिथेन इथेन प्रोपेन ह्या तिघांमध्ये बघितलं तर आयसोमेरिझम पॉसिबल नाही पण नंतर ब्युटेन पेंटेन हेक्सेन एप्टेन ऑक्टेन नोनेन डेकेन अप टू सो ऑन यांच्यामध्ये आयसोमेरिझम पॉसिबल आहे पण हे जे 3 मिथेन इथेन प्रोपेन हे तिघ जण आहेत त्यांच्यामध्ये आयसोमेरिझम प्रेझेंट नाही तर का प्रेझेंट नाही हे पण तुम्हाला दाखवतो स्ट्रक्चरच्या मदतीने तर चला बघूया पहिला मिथेन बघूया मिथेन CH4 तर मिथेनचा काय फॉर्म्युला CH4 जर मी स्ट्रक्चर काढायला गेलो अशा प्रकारे किंवा असं स्ट्रक्चर असेल तर याच्यात मला व्हेरिएशन्स करता येईल का तर माझा डेफिनेशन काय होती सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला मला इथं पण व्हेरिएशन करता नाही इथं पण व्हेरिएशन करता येत नाही सो मिथेन मध्ये आयसोमेरिझम पॉसिबल नाही दुसरा बघूया इथेनचा फॉर्म्युला काय C2H6 तर C2H6 तर याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय CH3 परत मी याला व्हेरिएशन्स कसं करू शकतो हे तुम्ही मला सांगा तर CH3 हे असं लिहू शकतो पण तुम्ही बघितलं तर हे फक्त असं सरळ लिहिले आणि हे असं खाली लिहिले ज्याच्यात काहीच डिफरन्स नाहीये सो इथे पण आयसोमेरिझम पॉसिबल नाही आणि अजून वेगळं स्ट्रक्चर इथे काढता येत नाही सो पुढे जाऊया पुढचा म्हणजे प्रोपेनचा फॉर्म्युला काय C3H8 आता इथे पण तुम्ही बघा CH3 याचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3 CH2 CH3 हे झालं आता याचा अजून स्ट्रक्चर काढता येईल का तर तुम्ही माणसाला असं येऊ शकतो CH3 CH2 CH3 पण तुम्ही बघितलं हे असं काढा किंवा असं काढा एकच आहे असं काढा किंवा असं काढा एकच आहे यांच्या स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स भेटत नाही आपल्याला असं पण एकच आन्सर भेटणार आहे असं पण एकच आन्सर भेटणार आहे म्हणजे स्ट्रक्चरल सेम आहे आय होप हे तुम्हाला कळत असेल सो पुढे जाऊया तर पुढचा पार्ट म्हणजेच काय ब्युटेनचा फॉर्म्युला काय C4H10 तर CH3 CH2 आणि परत CH3 तर पुढे बघूया CH3 तर इथे आयसोमेरिझम पॉसिबल आहे आणि किती आयसोमेरिझम पॉसिबल आहे म्हणजे किती स्ट्रक्चर काढू शकतो 2 स्ट्रक्चर काढू शकतो हे पहिलं स्ट्रक्चर N ब्युटेन
आणि परत हे दुसरं स्ट्रक्चर ते म्हणजेच काय, टू मिथाइल प्रोपेन किंवा आयसोब्युटेन हे तुम्ही म्हणू शकता. आय होप हा पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल, कारण की तुम्ही बघा हे स्ट्रेट स्ट्रक्चर आहे आणि हे ब्रांच आहे. मागाच्या प्रोपेन मध्ये सुद्धा आपण ब्रांच दाखवली पण त्याचा मिनिंग सेम होता. इथं आपण ब्रांच दाखवली पण याचा आयुपॅक नेमिंग बदलले. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. इथं आपण आयसोमेरिझम बघितलं. आयसोमेरिझम म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला. इथलं पण स्ट्रक्चर डिफरंट आहे, इथलं पण स्ट्रक्चर डिफरंट आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा तो काय सेम आहे. तर इथं बघा तुम्ही 4 कार्बन्स असतील, 1 2 3 4 कार्बन 4 आणि हायड्रोजन किती असतील, 10 असतील. 3 2 5 2 7 आणि 2 10. इकडे पण तुम्ही काउंट करा, 1 2 3 4 4 कार्बन 10 हायड्रोजन असतील. 3 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 झालं, एकच आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा स्ट्रक्चर फॉर्म्युला डिफरंट भेटतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो तेव्हा आपण काय म्हणतो, तो काय असतो, आयसोमेरिझम असतो. कोणता आयसोमेरिझम असतो, तो म्हणजेच काय, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर अजून एक एक्झाम्पल घेऊया स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचं. तर आपण बघूया आता काय, तर पेंटेन बघूया. पेंटेनचा फॉर्म्युला काय, C5H12. तर CH3 CH2 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 CH3 हे काय आपलं एन पेंटेन आहे, म्हणजेच नॉर्मल पेंटेन, रेग्युलर आपलं पेंटेन असतो तो. तर हे स्ट्रेट स्ट्रक्चर आहे, सिंपल. पण जर मी याला ब्रांच केलं तर अजून स्ट्रक्चर डिफरंट होऊ शकतो. काय होऊ शकतं ते बघूया. CH3 CH CH3 CH2 CH3. तुम्ही बघा इथे 5 कार्बन असणार टोटल आणि 12 हायड्रोजन असेल. काउंट करून घेऊया, 1 2 3 4 5 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन. 3 2 किती, 5 5 2 7 7 2 9 9 3 12 12 हायड्रोजन. याच्यात पण काउंट करूया, 5 कार्बन असतील, 1 2 3 4 5 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन असतील. 3 1 4 2 6 परत 3 9 आणि 3 12 झालं. इथे किती येईल, काय नाव येईल याचं, 2 मिथाइल आणि किती वरती लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. ही लॉंगेस्ट चेन आहे, हा खालचा आपला सबस्टिट्यूएंट. 1 2 3 4 4 म्हणजे ब्यूट आणि सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सो सिंगल बॉन्ड ए आणि 2 मिथाइल ब्युटेन. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. पण इथेच आपला आयसोमेरिझम संपलं नाही, तर याचा अजून एक स्ट्रक्चर येऊ शकतं. कसं, तर ते तुम्हाला सांगतो. CH3 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 CH3. आता तुम्ही हे जर बघितलं तर हे सुद्धा स्ट्रक्चर आहे. बघा किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 5 कार्बन आणि हायड्रोजन्स किती आहेत, 12. 3 3 6 3 9 आणि 3 12 12. इथं फक्त आपल्याला स्ट्रक्चर चेंज करायचंय. हे सरळ स्ट्रक्चर आहेत. हे आपण एक कार्बन आहे तो इकडे खाली घेतला आणि त्याची बॅलन्सी हायड्रोजननी बॅलन्स केली, बाकी काहीच नाही. हा पण इथे खाली घेतलेला होता, हा कार्बन वरती घेतला आणि हायड्रोजनने बॅलन्सी बॅलन्स केली, बाकी काहीच नाही. याचं नाव काय येईल, 2 डाय मिथाइल. हे किती का, 2 डाय मिथाइल्स. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, तर ही आपली लॉंगेस्ट चेन ही. तर किती कार्बन आहेत, 3. म्हणून प्रोप इथे सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आणि 2 डायमिथाइल प्रोपेन. किंवा याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो निओपेंटेन, कारण की एकावर एक कार्बन ऍटम्स असं जोडलेले, मिथाइल ऍटम्स मिथाइल ग्रुप जोडलेले. आय होप हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. याच्यात पेंटेन मध्ये 3च आयसोमेरिझम्स पॉसिबल आहेत. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पण तुम्हाला एक डाऊट आला असेल, तर हा CH3 ग्रुप आपण इकडे लावलाय, इकडे पण लावला तर स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं, तर नाही. तर तुम्ही बघितला इकडून लावलं, आपल्याला काय करायचं आहे, आयुपॅक नेमिंग मध्ये जवळून कुठे पडतो, तर इथून आपल्याला सेकंड पोझिशनला पडतोय. बघा, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इथे आपल्याला जवळ पडतो सेकंड पोझिशनला, म्हणून आपण सेकंड. इकडून आलो तर थर्ड पोझिशनला भेटेल. ओके, सो आपण इथून नेमिंग केलं. पण जर सेम CH3 ग्रुप CH2 CH3
इकडून केलं तर सेमच, इकडून जर आपण गेलो तर तिसऱ्या पोझिशनला भेटलं बघा, फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनला भेटेल. सो थर्ड पोझिशनला आपल्याला नकोय, सो आपण काय करणार, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इथून पण सेकंड पोझिशनला बघणार. सेम बघणार, 2 मिथाइल आणि 4 कार्बनवरती लॉंगेस्ट चेन ब्युटेन एकच येणार आहे. सो आय होप तुम्हाला हायड्रोकार्बन त्याच्या आपण आज बघितले क्लासिफिकेशन बघितले. हायड्रोकार्बन कशामध्ये क्लासिफाय होतो ते म्हणजेच काय, ओपन चेन मध्ये क्लासिफाय होतो, परत क्लोज चेन किंवा सायक्लिक चेन मध्ये. ओपन चेन मध्ये परत क्लासिफिकेशन होतो तो सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, तिकडे पण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय, अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड म्हणजेच काय की अल्किन आणि अल्काइन कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर आपण बघितलं की अल्केन म्हणजेच काय, त्याचा जनरल फॉर्म्युला आणि आयसोमेरिझम्स. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.